हॅलो एव्हरीवन, मी तुमचा सर्वांचा लाडका योगेश उदगीरे आज घेऊन येत आहे मस्त चिकन रेसिपी. हे चिकन घेतले आणि बनवायचा प्लॅन म्हणजे काय की गावरान तडका चिकन. चिकन गावरान म्हणजे क्वालिटीबद्दल खायचं असेल ना, म्हणजे क्वालिटीनुसार खायचं असेल तर गावरान चिकन खायला एक अतिउत्तम. पहिलं मीठ वगैरे हळद टाकून घेतलं, पण थोडंसं मसाला घातला. ही नवीन रेसिपी आहे बरं का, तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा. जर तुम्हाला जर आवडली नाही रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा. मग तुम्ही नक्की हे असं सगळं मसाला टाकून वगैरे सगळं मिक्स करून घेतलं आणि मिक्स सगळं करून थोडंसं थांबलो. आणि त्याच्यानंतर हा मसाला बघा आम्ही काय काय घेतला आहे. याच्यामध्ये कोथिंबीर, खोबरं, लसूण, तीळ, जिरे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आणि हे सगळं आम्ही मिक्सरला बारीक करणार आहे. हे सगळं बारीक करून घेणार आहे आणि हे सगळं बारीक करून तुम्ही बघा हे कसं आम्ही मिक्स करतो, काय करतो, पूर्ण रेसिपी नक्की एकदा तुम्ही बघून घ्या. मग याच्यामध्ये आता खोबऱ्याचा मसाला, आता खोबरं जे बारीक केलं ना, हा मसाला असं मस्तपैकी टाकून घेतला. आता याच्यामुळे टेस्ट जरा चांगली येईल असं बोलतायत. माझी बायको तर बोलते, म्हटलं 100% हा विषय एकदम ओलं खोबरं घालण्यापेक्षा सुकं खोबऱ्याने टेस्ट छान येतो. ओके. म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे. आता घरची लक्ष्मी म्हणजे बायको, किचनवर सगळ्यात जास्त हक्क असणारी म्हणजे बायको. तर ती बोलते म्हटलं खोटं थोडीच असणार आहे. चला आता मसाला घालून झाला आहे, बघूया. आता आपण काय करूया, सगळं मिक्सअप करून घेऊ आणि मग आपण काय करू, आता वरती गॅसचं वगैरे प्लॅन करू. आता गॅसवर ठेवायचं वगैरे कसं कसं करत्या जाऊन बघू. आता चला कर. ते आता सगळं झाला विषय. आता कांदा कापून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये थोडासा कांदा पण टाकायला लागेल, कारण आपली नवीन स्टाईल आहे. हो, आपण कसं आपल्या पद्धतीने करायला गेलो, आपण सुक्कं पातळ करताना आपण सुक्यामध्ये एवढं सुरुवातीला शिजवताना कांदा वगैरे काही घालत नाही. पण ही पद्धत जरा वेगळी आहे, मग त्यामुळे आपण बघू ही पद्धत कशी असते. कांदे असं बारकं 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 फोडा करून घ्या मस्तपैकी. हे छोटे छोटे स्लाइस करून घ्या. त्याच्यानंतर असं बारीक 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 परत कट करा, म्हणजे कट करायला सोपं जाईल. आणि मेन म्हणजे थोडंसं डोळं लांब ठेवलं की डोळ्यातनं पाणी पण येणार नाही, असं वाटेल नो घरच्यांना रडा लागलाय वगैरे असं. म्हणून आपलं म्हटलं बरोबर आहे की नाही. झालं एवढा कांदा का, पण एवढा कांदा बास होता आपल्याला. आपण आता दुसरा प्लॅन करू. असा गॅस पेटवून घेतली, गॅसवर आता कुकर ठेवलं. कुकरमध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे आता ते थोडंसं पाणी सगळं जाऊ दे, मग तेल घालू आपण त्याच्यामध्ये. हिनं आता तेल घालायला सुरुवात केली, पाणी सगळं गेले त्यातलं. हो का, हे एवढं तेल घातलं, एक पळीभर, छोटी पळी आहे ना, छोटी पळी तेल घातलं. आता हे गरम व्हायला ठेवलंय, बघू आता. आता त्याच्यानंतर काय करणार तुम्ही? त्याच्यानंतर कांदा घालायचा. कांदा घालायचा. तेल गरम झाल्यानंतर तुम्ही असं कांदा घालून घ्या त्याच्यामध्ये. कांदा झाल्यानंतर काय करणार तुम्ही आता? आता ते आपण चिकन मॅरिनेट केलं ते टाकायचं. ओके. कांदा गरम करून घेणार का आता जरा? ओके. कांदा बऱ्यापैकी भाजला गेलाय, तर हे चिकन याच्यामध्ये घालायचं. म्हटले बाबा चिकनचे पीस, आपले चिकनचे पीस बघा तुम्ही कसे झाले मसाला घातल्यानंतर, तुम्ही बघू शकताय. हां, म्हणजे आता खोबरे लागून वगैरे विषय वेगळा झालेला आहे. असं तुम्ही अगोदर बघितलं की नाही मला काय माहीत नाही. तो करताना बघितलं नसेल, खाल्लं पण असं तुम्ही काय माहिती. आता मी असं हलवून घेतलं, वास मस्त सुटला लगेच 2 मिनिटातच. प्रॉपर असे हलवून घेते. त्याला तर पाणी सुटेल ना थोड्याने. नंतर मग गाणं म्हणणार, टंटन वाजलं मटण शिजलं. बघू आता किती वेळा शिजते. आता काय हे तुम्ही आता हे सगळं करून घेतल्यानंतर आहे ना, अजून त्यात पाणी घातलेलं नाही. बिन पाणी घालायच्या अगोदर फक्त झाकून ठेवलंय आणि इकडं आपलं साईडला पाणी तापवायला ठेवलंय. हे आता एक हार्डली तुम्हाला सांगू काय 2-2.5 मिनिटं ठेवायचं, म्हणजे त्याला पाणी किती सुटते आपण थोडं 2 मिनिटांनी बघूया. आता हे कसं चिकनला पाणी सुटलेलं आहे. मग आता याच्यामध्ये कसं आपण गरम केलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये घालायचं. हे आता हे सगळीकडनं पूर्ण घालून घ्यायचं. पाणी घालताना जास्तच घालायचं, म्हणजे कसं चिकन शिजते आणि राहिलेलं पाणी कसं आपल्याला रश्श्यासाठी उपयोगाला येते. आता झाकून घेईल पूर्णपणे व्यवस्थित त्याला. आता हे झाकून घेतलं. आता याच्या बरोबर 7 शिट्ट्या द्यायच्या. 7 म्हणजे MS धोनी समजू नका,
7 शिट्ट्या फक्त द्यायच्यात आपल्याला. 7 शिट्ट्या झाल्यानंतर आपण चिकन शिजते. मग त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. हे आता आपल्या शिट्ट्या करून घेतल्यानंतर चिकन असं मस्तपैकी शिजलेलं आहे. आपण पाणी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कारण आपल्याला रस्सा पण चांगला खायचा आहे. आता शिजलंय का नाही चेक करूया आपण एकदा. आता शिजलं का बघू. मस्तपैकी आम्ही जरा खाऊन पण बघितलं. मस्तपैकी शिजलं आहे. आता पुढची रेसिपी बघूया आपण. हे असं सुक्कं बाजूला काढलं. सुक्कं ह्यातनं काढून ह्याच्यामध्ये आपण पातेल्यामध्ये बाजूला केलं. वाफा अशा मस्त येत आहेत गरम गरम गरम. आता सुक्कं करायला घेतलं. कढई ठेवली. आता कढईमध्ये तेल घालायचं आता. मग आता एक पडी आपण तेल घालून घ्यायचं. आता एक पडीपेक्षा जास्त घेऊ जरा आपल्याला झणझणीत लागणार असेल तर. आपण छोट्या छोट्या 2 पळ्या आपण घ्यायचं. थोडंसं कमी घे म्हणजे कसं बरोबर आहे ना. जास्त तेल पण हानिकारक. उगाच कोलेस्ट्रॉल वाढवते हो. आपण तेल गरम होईपर्यंत आता वाढ बघायची आपण. अरे ह्यातले तुला तर पीस काढायचे का. हां मला ते ग्रेव्हीपेक्षा ह्यातला खायला आवडतं. म्हणजे हेल्थसाठी चांगलं असतं ना असं हे असं शिजवलेलं फक्त खायला. 4च पीस घेतले खायला कारण हे पण थोडंसं बास होईल. मग आता इकडच्यासाठी आता कांदा घालून घेईल आपला. बऱ्यापैकी तेल तापलंय तर त्याच्यामध्ये कांदा घालूया. गॅस कमी करूनच घालायचं. कांदा घातला. आता हे थोडंसं हलवून घेते. आता कांदा थोडासा मस्तपैकी असा फ्राय झाला पाहिजे कसा लालसर आपला. त्याच्यानंतर मग काय बरेचसे मसाले काय काय केले. त्याच्यामध्ये नंतर जाणार हा सुका खोबऱ्याचा मसाला. हे काळं वाटण आहे आणि हे आपला चिकन मसाला. हां एक काळं वाटण म्हणजे हा एक वेगळा विषय आहे बरं का. ते अजून तुम्हाला माहीत नसेल. जर माहीत पाहिजे असेल तरी कमेंट करा. तुम्हाला मी ते काय असतं आणि काय नाही सगळं तुम्हाला मी सांगेल मग त्याच्यामध्ये. आता आपण कोथिंबीर टाकून गार्निश करतोय आणि हे आपलं आता चिकन खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. कसं वाटतं नक्की सांगा. नंतर तुम्हाला ताट पण दाखवतो. आता पातेलं ठेवलंय ते गरम होईपर्यंत आपण तोपर्यंत त्याच्यामध्ये काय घालायचं हे बघूया. तर ही थोडी वेगळी स्टाईल आहे करण्याची. तर जे सुक्का आपण मसाला टाकला होता तो पण तेलामध्ये फ्राय करायचा आहे. आणि ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे की ती बेसन पीठ पण थोडंसं घालते त्याच्यामुळे एक वेगळंच चव येतं. आणि त्याच्यासोबत एक मटण मसाला पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि स्पेशालिटी म्हणजे हे सोलापूरची चटणी ही सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि ते मटण मसाल्याची पुढे एकदा दाखवू का ती पलीकडची. हां हे सवाई मटण रस्सा मसाला म्हणून येतो. स्पेशल आणला आम्ही फक्त रस्सा पिण्यासाठी कारण आम्ही आहे रस्स्याचे शौकीन. मग आता हे तेल गरम होते. आता पूर्ण रेसिपी बघू आता कशी कशी होते ते. आता ठसक्याचा वास सुटलेला आहे चांगला. ठसका पण लागतोय. आता आपण आमटी शिजेपर्यंत उकळी येऊपर्यंत आपण त्याला वेट करणार आहे. आणि आता हे शिजायला ठेवले. बघूया आता किती वेळ लागतो. हार्डली मला वाटतं एक 5 मिनिट लागतील ना ग. किती 5 मिनिटं बस झाली. यस ठीक आहे चालेल. आपण 5 मिनिटं वेट करू. त्याच्यावर झाकायला लागेल काय. नाही गरज नाही. ठीक आहे चालेल. मग असंच ठेवायचं आपल्याला. आणि गॅस बारीक ठेवायचा आपल्याला. गॅस बारीक याच्यावर आपण ठेवू. आता ठसका लागतो त्यामुळे आम्ही व्हिडिओ स्टॉप करतोय आता. अरे अरे रे चपाती पण फुगली राव. मस्त मस्त चपाती फुगली तर चपाती पण केली नाही आता. आता याच्यानंतर आपण रस्सा कसा झालाय बघू. हे बघा रस्सा कसा झालाय. मस्त एकदम मस्त झणझणीत झालाय ना. एकच नंबर. आता चपाती आणि रस्सा आणि चिकन गरम गरम 5 मिनिटात आपण खायला घेऊ. चपाती पण फुगली. कसली खतरनाक फुगा लागली चपातीला. हो का. आता काय ऐकते रे मस्त. तर या मंडळीत जेवायला आता हे चिकन रस्सा कांदा कापून घेतलाय लिंबू सोबत काकडी पण आहे चपाती. आपण टेस्ट करून बघूया. मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. चपाती ह्याच्यासोबत चिकन घेतलं खायला.
हा पूर्ण घास प्युअर, रश्श्याचा फक्त शेंडा बुडवला फक्त कटमध्ये. मोनिका बेस्ट झालंय ग. थँक्यू सो मच. वन ऑफ द बेस्ट चिकन. जर तुम्हाला चिकनची रेसिपी पाहिजे असेल ना, नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला याची पूर्णपणे रेसिपी देईल. वन ऑफ द बेस्ट झालं आत्तापर्यंत, सगळ्यात भारी. कारण बायकोने केलेलं आहे, त्यामुळे काही विषयच नाही. बघून घ्या तुम्ही एकदा. बेस्ट.